तुम्हाला गेल्या काही दिवसापासून शिकवत आहे. मीच खरा द्राक्षवेल आणि माझा बाप माळी आहे. आमेन. आणि आपण कोण आहेत? फाटे. ओके, प्रेज गॉड. 15:5 मध्ये नाही का आपण क्लोज केलं होतं. पुन्हा एकदा 15:5 वाचा. योहान 15:5. इथे काय लिहिलंय? तुम्ही माझ्या वाचून काहीच करू शकत नाही. प्रेज गॉड. थोडीशी ही लाईन मनन करा. येशू वाचून किंवा पवित्र आत्म्या वाचून, देवा वाचून आपण काहीच करू शकत नाही. माझ्यापासून वेगळे असल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही. प्रेज गॉड. परत एकदा मी बोलतो, माझ्यापासून वेगळे असल्यावर तुम्हाला काहीच करता येत नाही. प्रेज गॉड. आता हे जे तुम्हाला काहीच करता येत नाही, हा जो सेंटेन्स आहे, ही जी लाईन आहे, त्याच्यावर मनन करा. तुमच्या करिअर मध्ये अशी फेज पाहताय का तुम्हाला काहीच करता येत नाही? तुमच्या बिझनेस मध्ये अशी फेज पाहताय का जिथं तुम्हाला दिसतं की तुम्हाला काही करता येत नाही? प्रेज गॉड. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही अशी फेज पाहताय का जिथं तुम्हाला काहीच करता येत नाही? तुम्ही खूप प्रयत्न करताय पण काहीच करता येत नाही. व्यवसायामध्ये पण सेम आहे, करिअर मध्ये पण सेम आहे, कुटुंबामध्ये पण सेम आहे. समस्या लढायचा प्रयत्न करताय बट स्टील काहीच करता येत नाही. प्रेज गॉड. तुमच्यासाठी एक होप आहे. थोडस अलीकडचं वचन, तुम्हाला माझ्या वाचून काहीच करता येत नाही. याचा अर्थ येशूच्या द्वारे आपल्याला सगळं काय करता येतं. प्रेज गॉड. आतापर्यंत त्याच्या वाचून ट्राय करत होतो, याचा अर्थ करता येत नाही. याचा अर्थ त्याच्या वाचून चालू आहे, आपल्या बलबुत्यावर चालू आहे, आपल्या ज्ञानावर चालू आहे, आपल्या कुवतवर चालू आहे, आपल्या ताकदवर चालू आहे. प्रेज गॉड. आणि फेल होते. बायबल काय सांगतंय की माझ्या वाचून तुम्हाला काहीच करता येणार नाही. प्रेज गॉड. आपण ज्ञान लढवतोय, आपल्या योजना लढवतोय, आपले कॉन्टॅक्ट लढवतोय, माझ्या ओळखी आहेत, माझे वशिले आहेत. ही व्यक्ती मला ओळखते, ती व्यक्ती मला ओळखते. अँड टाइम फिश काहीच होत नाही. प्रेज गॉड. मल्टिपल टाइम ट्राय करताय तुम्ही बट काहीच होत नाही. का काय होत नाही? कारण माझ्या वाचून काहीच होत नाही असं देवाचं वचन सांगते. प्रेज गॉड. तो आहे तर काय आहे? प्रेज गॉड. जर त्याच्या वाचून त्याच्याद्वारे गोष्टी होणार आहेत तर तो आहे तर काय आहे? प्रेज गॉड. ते पण माहिती पाहिजे. जर गोष्टी त्याच्याद्वारे होणार आहेत, जर तुमचं लाईफ खूप वर्षापासून स्टॅग्नंट आहे, तुम्ही नाही का अशा पोझिशन मध्ये आहात जिथं फक्त तुमची एज वाढते पण परिस्थिती काय बदलत नाही, तुमची केस पिकतायत, बदलणारी गोष्ट फक्त नाही का तुमचं वय, तुमच्या केसांचा रंग आहे, परिस्थिती सेम आहे, वर्षानुवर्ष सेम आहे, कॉलेज पासून सेम आहे. प्रेज गॉड. काही वर्षापासून सेम आहे, पगार वाढत नाही, हुद्दा वाढत नाही. प्रेज गॉड. कुठंच बढोतरी पाहत नाही, कुठंतरी स्टॅग्नंट झालंय. वाढतंय तर काय वाढतंय? फक्त वय वाढतंय, फक्त टाइम चाललाय. प्रेज गॉड. तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा हा गतीचा आत्मा. प्रेज गॉड. होली स्पिरिट इज द स्पिरिट ऑफ स्पीड. प्रेज गॉड. सो जर गोष्टी त्याच्याद्वारे होणार आहे तर तो आता काय कोणत्या स्वरूपात आहे पृथ्वीवर हे आपल्याला माहिती पाहिजे. जर गोष्टी त्याच्याद्वारे होणार आहेत तर तुम्हाला माहिती पाहिजे की तो आता कोण आहे आणि कुठं आहे. प्रेज गॉड. येशू बोलला आणि येशू कुठे गेला? स्वर्गात गेला. माझ्या वाचून तुम्ही काही करू शकत नाही आणि येशू कुठे गेला? स्वर्गामध्ये गेला. प्रेज गॉड. आता आपलं काय होणार? गोष्टी तर येशूच्या द्वारेच होणार, राईट? आपलं काय होणार? डोंट वरी. प्रेज गॉड. त्याची पण तरतूद येशू ख्रिस्ताने ऑलरेडी बायबल मध्ये केली आहे. प्रेज गॉड. बायबल मध्ये काय सांगितलंय? 14:15. योहान 14:15. कॅन समवन प्लीज रीड? गॉड
येशू चाललाय आणि येशू जाता जाता एक गोष्ट सांगतोय. सगळ्यात पहिलं माझ्या वाचून तुम्हाला काय करता येत नाही 15 मध्ये लिहिले. प्रेस गॉड 14 मध्ये काय सांगतोय त्याची तरतूद सांगतोय की मी चाललोय पण तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. प्रेस गॉड मी जातो आणि पित्याला विनंती करतो तू तुम्हाला दुसरा कैवारी. प्रेस गॉड कैवारी म्हणजे मदतगार. प्रेस गॉड सियोना एम्प्लिफाइड मधून वाचते त्याच्यामध्ये नाही का असं लिहिलंय स्टँड बाय. आता जस्ट नाही का ऐकलं मी स्टँड बाय. स्टँड बाय म्हणजे माहितीये तुम्हाला? येस कॅन समवन प्लीज स्टँड बाय काय असतं? क्रिकेट मध्ये स्टँड बाय प्लेयर्स असतात. एखादा प्लेयर जखमी झाला, एखादा प्लेयर नाही का इजा झाली की स्टँड बाय वाला प्लेयर ग्राउंड मध्ये येणार, त्याच्या जागेवर खेळणार. राखीव. प्रेज गॉड. सुंदर आहे ना एम्प्लिफाइड मध्ये? इज इट एम्प्लिफाइड? प्रेज गॉड. सो तुम्हाला जमत नाही स्टँड बाय येणार, तुमची मॅच खेळून जाणार. प्रेज गॉड. सो आपल्याला नाही का त्याच्याबद्दल माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर पृथ्वीवर आपण राहतोय आणि जर येशू चाललाय आणि येशू जाताना नाही का एखादा माणूस नाही का मरताना नाही का खूप महत्वाची गोष्ट सांगून जातो माहितीये ना? येस तुम्ही बॉलिवूडचे पिक्चर्स वगैरे पाहिले असाल नाही का? मरताना नाही का आपला खजाना कुठे आहे, कुठं नाही का कोणत्या ह्याच्यात ठेवलाय नाही का सांगून जा मरणार म्हातारा माणूस. प्रेज गॉड. किंवा ही प्रॉपर्टी ह्याच्या नावावर आहे. प्रेज गॉड. खूप इम्पॉर्टंट गोष्ट मरण्याच्या आधी एखादा माणूस बोलतो ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. आणि येशू आता नाही का विभक्त होणार आहे त्याच्या शिष्यापासून आणि त्याच्या आधी जाण्याच्या आधी येशू महत्वाची गोष्ट सांगतो. काय सांगतोय? मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. प्रेज गॉड. पण काय बोलतो? मी तुम्हाकडे येईल. कशाच्या स्वरूपाने? पवित्र आत्म्याच्या स्वरूपाने. प्रेज गॉड. पिता पुत्र आणि पवित्र किती काय एकच आहे. प्रेज गॉड. पित्याने त्याच्या टायमिंगला आला, जगाची रचना केली. प्रेज गॉड. मनुष्य जेव्हा पापात पडला पुत्र आला, त्याने नाही का तरतूद केली. प्रेज गॉड. त्याने रक्ताने नाही का भरपाई केली, रक्ताची किंमत भरली आणि आपला तारण केला, आपला उद्धार केला. आता आपल्याला नाही का ख्रिस्तामध्ये सामावून घेण्यासाठी प्रेज गॉड आता आपल्याला पॉवर मध्ये चालण्यासाठी, अधिकार मध्ये चालण्यासाठी, विजयामध्ये चालण्यासाठी आत्म्याची गरज आहे. प्रेज गॉड. आता पवित्र आत्मा का लागतो? आपला उद्धार झालाय, आपलं तारण झालंय. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही येशूला आपला उद्धार करता आणि प्रभू म्हणून स्वीकारलं प्रियानो, त्या दिवशी तुमचं तारण झालं. प्रेज गॉड. पण इथून पुढे काय? प्रेज गॉड. तुम्ही वधस्तंभावरचा चोर असताना तर तुम्ही येशूला आपला उद्धार करता आणि प्रभू म्हणून स्वीकारलं असतं आणि मेले असता आणि लगेच स्वर्गात गेले असता. प्रेज गॉड. पण तुम्ही वधस्तंभावरचे चोर नाहीये, तुम्हाला जीवन दिले. प्रेज गॉड. तुम्हाला जगायचंय, तारण होऊन लगेच मारायचं नाहीये, तुम्हाला जगायचंय. जर तुम्हाला जगायचंय तर कोणाची तरी गरज पडणार आहे. प्रेज गॉड. कोणाची तरी मदतीची गरज पडणार आहे आणि ती व्यक्ती आहे पवित्र आत्मा. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याची गरज आहे आपल्याला, पवित्र आत्म्याची गरज आहे. ज्या वेळेस नाही का तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही चॅलेंजेस पाहताय, होली स्पिरिट इज एक्साइटेड की हा नाही का मला रिच आउट करेल, माझी मदत घेईल. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस हा मला रिच आउट करेल, माझ्याकडून मदत मागेल, प्रेज गॉड. प्रेज गॉड. पण काय होतं माहितीये का? होली स्पिरिट काय, मी सुरुवातीपासून सांगतो, होली स्पिरिट इज अ जेंटलमॅन. प्रेज गॉड. तो असं तुमच्या परवानगी विना सोड, तुला काही जमत नाही मी करतो असं नाही म्हणणार. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या हत्यार टाकता की प्रभू नाही जमत आहे, तू ताबा घे, त्यावेळेस समजतं मी काय सांगतो? इज अ जेंटलमॅन. सौम्य आहे तो, बायबल सांगतो. प्रेज गॉड. नाव पवित्र आत्मा. बोला सगळ्यांनी पवित्र आत्मा. पवित्र आत्मा.
प्रेस गॉड. जसं तुम्ही पवित्र आत्मा बोलताय, पवित्र आत्मा तुमच्याकडे पाहते. प्रेस गॉड. प्रेस गॉड. आय एम टेलिंग यू, रिअली आय एम टेलिंग यू, पवित्र आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे and he is watching on each and every one. प्रेस गॉड. त्याला माहिती आहे की तुम्ही किती वेळा नाही का धुळीत पडले, किती वेळा नाही का हारले, किती वेळा एक पराभूत जीवन जगले. त्याला ठाऊक आहे की किती तुम्ही नाही का स्ट्रगल मधून चाललाय, किती प्रॉब्लेम मधून चाललाय, किती समस्या मधून चाललाय. प्रेस गॉड. आणि त्याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. जर येशू म्हणला माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही, आणि येशू इथं 14:18 मध्ये म्हणतो मी पुन्हा येईल. प्रेस गॉड. मुख्यमंत्र्यासारखं नाही, खरं खरं येणार. प्रेस गॉड. प्रेस गॉड. खरं खरं येणार. प्रेस गॉड. आणि आलाय. प्रेस गॉड. ही इज हिअर. बायबल काय सांगते, जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. प्रेस गॉड. इट्स अ रियालिटी. इट्स नॉट अ पॉलिटिकल स्टेटमेंट. इट्स अ रियालिटी. प्रेस गॉड. तो खरं नाही का ह्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेस गॉड. तो या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी बसलेत प्रियांनो. प्रेस गॉड. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही या ठिकाणी आले आहात ना, तुम्ही आले नाही, तुम्हाला त्याने आणलंय. प्रेस गॉड. तुम्ही या ठिकाणी नाही का आणण्यात आले, तुम्ही आले नाही. चला मला वेळ आहे आज, मी जातो. नो. इट्स होली स्पिरिट which inspired you, which gave you burden. Praise God. आणि ज्याने तुम्हाला इच्छा दिली इकडे येण्यासाठी, ज्याने तुमचे मार्ग मोकळे केले. प्रेस गॉड. प्रेस गॉड. पवित्र आत्म्याचं महान सानिध्य या ठिकाणी, पवित्र आत्म्याचं महान सानिध्य या ठिकाणी. काहीतरी घडत आहे, काहीतरी घडत आहे. प्रेस गॉड. काहीतरी घडत आहे तुमच्या जीवनात, काहीतरी घडत आहे. प्रेस गॉड. पवित्र आत्म्याचे नाही का वेगवेगळे मॅनिफेस्टेशन आहेत. प्रेस गॉड. मला माहित नाही मी किती कव्हर करू शकेल. प्रेस गॉड. प्रेस गॉड. देवाचा आत्मा म्हणजे सामर्थ्याचा आत्मा झाला. प्रेस गॉड. देवाचा आत्मा म्हणजे सामर्थ्याचा आत्मा झाला. प्रेस गॉड. तुम्हाला माहिती आहे, मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, देवाचा आत्मा ज्यावेळेस वर येतो, एखाद्या व्यक्तीच्या वर येतो देवाचा आत्मा, त्यावेळेस नाही का मोठे मोठे चिन्ह चमत्कार घडायला. येस, तुम्हाला आठवतंय? येस. मी तुम्हाला शिकवलं होतं की पॉवर अपॉन. प्रेस गॉड. पॉवर अपॉन. सामर्थ्य जे वर येतं, आत्मा जो वर येतो. प्रेस गॉड. कुठं लिहिलं बायबल मध्ये? लूक याचा 4 अध्याय 18 वचन लिहिले, कारण परमेश्वराचा आत्मा माझ्या वर आलाय. सगळ्यांनी बोला वर. प्रेस गॉड. ज्यावेळेस आत्मा वर येतो ना आपल्या, त्यावेळेस नाही का तुम्ही प्रीच करायला. प्रेस गॉड. जे मोठे मोठे देवाचे सेवक संदेश देत, प्रेस गॉड, ज्यावेळेस ते उभे राहतात प्रचार करण्यासाठी, प्रीच करण्यासाठी, प्रेयर करण्यासाठी, प्रेस गॉड, त्यावेळेस त्यांच्या वर असतो देवाचा आत्मा. आणि ज्यावेळेस वर असतो, तो वरचा अभिषेक झाला, तो जो पॉवर आहे देवाचा, तो पॉवर त्या व्यक्तीवर आहे. ज्यावेळेस पॉवर देवाचा आत्मा वरून काम करतो ना, ती व्यक्ती नाही का उभी राहते आणि मोठमोठाले चिन्ह चमत्कार व्हायला लागतात. प्रेस गॉड. एखादा व्यक्ती, आज मी तुमच्या समोर कसा उभा आहे माहितीये का? देवाचा आत्मा माझ्यावर आलाय. प्रेस गॉड. आणि मी तुम्हाला काय करतोय? घोषणा करतोय. तुम्हाला काय करतोय? प्रचार करतोय. प्रेस गॉड. याला काय म्हणतात? पॉवर अपॉन. प्रेस गॉड. तुम्हाला माहितीये, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल कधी होतात माहितीये का? ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर येतो. प्रेस गॉड. ज्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्यावर येतो, त्यावेळेस इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल व्हायला लागतात. कुठे लिहिलंय पास्टर? बायबल मध्ये है ना. कोणती पण गोष्ट नाही का बायबल मधून सांगितली पाहिजे, राईट? तुम्हाला माहितीये, मरिया कुमारिका होती. येस. मरिया कुमारिका होती. गॅब्रिएल देवदूत तिच्याकडे आला आणि तिला म्हटला की तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. ती काय म्हणते माहितीये का? हे कसं काय शक्य आहे? हाऊ कॅन दिस बी? प्रेस गॉड. हे कसं काय शक्य आहे? तिला काय बोलायचं होतं की मी तर कुमारिका आहे, कोणत्या पुरुषाचा मला स्पर्श नाही, मी कशी काय प्रेग्नेंट होईल आणि मला कसं काय मुलगा होईल?
प्रेज गॉड. हे कसं काय शक्य आहे? इट इज इम्पॉसिबल. त्यावेळेस गॅब्रिएल तिला काय बोलतो माहितीये का? ज्यावेळेस देवाचा आत्मा तुझ्यावर येईल, प्रेज गॉड, ज्यावेळेस परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करायला लागेल, प्रेज गॉड, त्यावेळेस जो मुलगा जन्माला येईल त्याचं नाव येशू असेल. प्रेज गॉड, तो असाधारण असेल. प्रेज गॉड, तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस देवाचा आत्मा वर येतो त्यावेळेस अनन्यसाधारण गोष्टी होतात. प्रेज गॉड, प्रेज गॉड. पण देवाचा आत्मा वर येणं हे एक त्याच्या आत्म्याचं मॅनिफेस्टेशन झालं, हे एक त्याच्या पॉवरचं मॅनिफेस्टेशन झालं. प्रेज गॉड, अजून त्याच्या पॉवरचं वेगवेगळे मॅनिफेस्टेशन आहेत. आज ते आपण शिकत आहोत. आणि जे जे मॅनिफेस्टेशन मी सांगेल ना त्या गोष्टी तू करून दाखवणार. प्रेज गॉड, ज्या गोष्टी तुम्हाला माहित नाहीत त्यामुळं तो लिमिटेड आहे, तो त्या गोष्टी करू शकत नाही. का? कारण ह्या चर्चला माहित नाही, त्यामुळे ह्या चर्चला मी दाखवू शकत नाही ती गोष्ट. समजतंय? पण ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की देवाचा आत्मा तुमच्या वर जेव्हा येतो त्यावेळेस काय होईल? चिन्हे, अद्भुते, इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल व्हायला लागतील. प्रचार होईल. प्रेज गॉड, दिनात शुभवर्तमान सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. प्रेज गॉड, बंदीजनांना बंद विमोचन देण्यासाठी, म्हणजे हिलिंग देण्यासाठी. प्रेज गॉड, ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो वर त्यावेळेस हिलिंग मिनिस्ट्री स्टार्ट होते. प्रेज गॉड, धरून नेलेल्यांची सुटका करण्यास त्याने मला अभिषेक केलाय, म्हणजे डिलिव्हरन्स मिनिस्ट्री स्टार्ट होते. प्रेज गॉड, ज्यावेळेस देवाचा आत्मा वर येतो त्यावेळेस काय होतं? डिलिव्हरन्स. प्रेज गॉड, आर यू अंडरस्टँडिंग? प्रेज गॉड, आर यू अंडरस्टँडिंग? ज्यावेळेस देवाचा आत्मा वर येतो त्यावेळेस नाही का ह्या गोष्टी व्हायला लागतात. प्रेज गॉड, प्रेज गॉड. जसं देवाचा आत्मा वर आल्यावर ह्या गोष्टी होतात. प्रेज गॉड. पास्टर अजून काय आहे देवाच्या आत्म्याचं मॅनिफेस्टेशन? स्पिरिट विदिन. प्रेज गॉड, पॉवर विदिन. पॉवर जो आतमध्ये आहे. हा आतापर्यंत आपण काय पाहिलं? पॉवर जो वर आहे, सामर्थ्य जे तुमच्या वर येतं त्यावेळेस काय गोष्टी होतात. पण जे सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे, जो अभिषेक तुमच्या आतमध्ये आहे, तो आतमधला अभिषेक काय करतो? येस, देवाने नाही का प्रत्येक अभिषेकाला, प्रत्येक पॉवरला नाही का त्याचं एक एक वेगवेगळं मॅनिफेस्टेशन आहे, त्याचं एक वेगवेगळं काम आहे. प्रियानो, प्रेज गॉड. चला आपण ते वाला पाहू. 1 योहान 2:27. गॉड, जो अभिषेक आहे ना, अभिषेक जो आतमध्ये आहे तो तुम्हाला नाही का आतून शिकवत असतो, आतून तुम्हाला गाईड करत असतो. प्रेज गॉड. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? किती जण नाही का घरी बसल्या बसल्या नाही का, काही जणांना लीड होतं की बायबल वाचायचं. किती जण आहेत? काही लोकांना नाही का असं लीड होतं की गुडघ्यावर येऊन प्रार्थना करायची. काय तुम्ही करता? प्रेज गॉड. काही जणांना लीड होतं अन्य भाषेत बोलायचं. प्रेज गॉड. हे काय माहितीये का? जो अभिषेक आतमध्ये आहे तुमच्या, तो तुम्हाला उत्स्फूर्त करतो. प्रेज गॉड. काही जणांना असं वाटतं नाही का की YouTube वर नाही का वेगवेगळ्या नाही का अभिषिक्त सेवक संदेश त्यांची गाणी लावावी आणि ऐकावं. प्रेज गॉड. काही लोकांना काम करता करता नाही का एखाद्या मॅन ऑफ गॉडचा संदेश लावून काम करायची इच्छा असते. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये का हे तुम्ही स्वतःहून नाही करत आहे. हे जो अभिषेक तुमच्या आतमध्ये आहे, जो मला असं फील होतं की असं कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून मी प्रेयर नाही केली पाहिजे, मला वर्शिप करताना नाही का गुडघ्यावर आलं पाहिजे किंवा मला हात वर करून वर्शिप केली पाहिजे. ही गोष्ट साधी नाहीये प्रियांनो. हे तुम्हाला आत्मा सांगतो की पिता पाहतोय तुझ्याकडं, चल उठ. प्रेज गॉड. उठ, त्याच्या सन्मानामध्ये उठ, त्याच्या आदरामध्ये उठ. आणि तुम्ही नाही का चक्क उठून उभे राहता. प्रेज गॉड. चक्क तुम्ही हात वर करता. प्रेज गॉड. हा काय माहितीये का? पॉवर विदिन. बोला, पॉवर विदिन. जो आत्मा माझ्यामध्ये राहतो ना, तो आत्मा का राहतोय माहितीये का? माझी तयारी करण्यासाठी. का तयारी करण्यासाठी? जेणेकरून ज्यावेळेस पॉवर अपॉन येईल त्यावेळेस मोठ्या मोठ्या गोष्टी घडतील. समजतंय? समजतंय? तो पॉवर विदिन आहे ना, तुम्हाला पॉवर अपॉनच्या स्टेजला घेऊन जाणार. प्रेज गॉड. कारण एक अपॉइंटेड टाइम आहे, ज्यावेळेस पॉवर अपॉन येईल तोपर्यंत पॉवर विदिन तुम्हाला तयार करत असतो. समजतंय मी काय सांगतो? तुम्हाला माहितीये का येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता.
येस, किती लोकांना माहिती आहे? येस, येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला होता. प्रेज गॉड. पण ज्यावेळेस बाप्तिस्मा झाला येशूचा, बायबल काय सांगतं? पवित्र आत्मा कबुतराच्या स्वरूपाने त्याच्यावर, प्रेज गॉड, काय त्याच्यावर, ज्यावेळेस त्याच्यावर आला ना, येशू स्टार्ट झाला. त्याची मिनिस्ट्री स्टार्ट झाली. लोकांना हील करायला, लोकांना नाही का गलिलाच्या समुद्र किनारी उभा राहून नाही का प्रचार करायला स्टार्ट झाला येशू. प्रेज गॉड. ज्यावेळेस वर येतो पवित्र आत्मा, त्यावेळेस नाही का ती माणूस, ती व्यक्ती गप्प बसत नाही, ती उभा राहते, काम करायला सुरू करते. प्रेज गॉड. पण तोपर्यंत स्पिरिट विदिन तुमचा प्रवासामध्ये तुमच्या सोबत आहे. पॉवर विदिन तुम्हाला तयार करतोय. तुम्ही घरी बसलाय, पॉवर विदिन तुम्हाला लीड करते. हे बायबल वाच, हे अन्य भाषेत बोल. प्रेज गॉड. जर तुम्ही चुकीच्या लोकांच्या सहवासात आहात, चुकीचे मित्र आहेत तुम्हाला पवित्र आत्मा आतून बोलणार, हे ह्याला नको बोलू, ह्याच्यापासून दूर राहा. प्रेज गॉड. जर सपोज तुम्ही चुकीचा शब्द बोलला कोणाला, जो पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये आहे तो तुम्हाला जाणीव करून देईल. सॉरी बोल, आधी माफी मागे. प्रेज गॉड. समजतंय तुम्हाला काय सांगतोय? पवित्र आत्मा तुम्हाला नाही का आतून तयार करतोय. पॉवर विदिन, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, सुपर इम्पॉर्टंट. प्रेज गॉड. पॉवर अपॉन ज्यावेळेस येईल त्यावेळेस येईल. प्रेज गॉड. पण जर पॉवर विदिन तुम्हाला तयारच नाही केलं, जो आतलं मॅनिफेस्टेशन आहे पवित्र आत्म्याचं, जर तुम्ही त्याने तयारच नाही, तर पॉवर अपॉन आल्यावर तुम्ही मिस्टेक मध्ये चालणार. कळलं मी तुम्हाला काय बोललो? फॉर एक्झाम्पल, किंग डेव्हिड, बायबल काय सांगतं? त्याला अभिषेक केला. त्यावेळेस राजाचा त्याला काय केला? अभिषेक केला, आणि तो अभिषेक झाला. प्रेज गॉड. पवित्र आत्मा त्याच्यावर आला आणि तो राजा झाला. राईट. पुढे चालून काय झालं? तो पापात पडला. प्रेज गॉड. पण आपण नवीन करारामध्ये आहोत प्रियानो. प्रेज गॉड. त्यावेळेस पॉवर विदिन होता, आता पॉवर विदिन आहे, जो आतून तयार करतो तुम्हाला, आतून प्रिपेअर करतो, आतून तयार करतो. प्रेज गॉड. कधी कधी तुम्हाला खुश करणार, तुमच्यासाठी आतून टाळ्या वाजवणार, कधी कधी फटके देणार तुम्हाला. सगळं आतून चालू आहे. कधी कधी ज्यावेळेस तुम्ही लय ओढायला लागता, तुम्हाला खाली ओढणार. ओढ मत. प्रेज गॉड. माफी माग, नम्र बन. समजतंय मी काय सांगतो? खूप जास्त बडबड करतोय, थोडं शब्द कमी ठेव. बायबल सांगतं, इन द मल्टिट्यूड ऑफ वर्ड्स देर इज सिन प्रेझेंट. प्रेज गॉड. समजतंय मी काय सांगतो? तो जो आतमध्ये आहे ना, तो तुमची तयारी करून घेतोय, जेणेकरून ज्यावेळेस तुमचा पॉवर अपॉनचा टाइम येईल, ज्यावेळेस तुमच्या वर अभिषेक येईल आणि चिन्ह अद्भुते घडायचे असणार तुमच्याद्वारे, प्रेज गॉड, त्यावेळेस तुम्ही फेल झाले नाही पाहिजे. प्रेज गॉड. त्यावेळेस तुम्ही तयार असले पाहिजे, त्यावेळेस तुम्ही रेडी असले पाहिजे. देवाचं सामर्थ्य तुम्ही कंटेन करू शकले पाहिजे. देवाचं सामर्थ्य, देवाचा पॉवर तुम्ही सोसू शकले पाहिजे. प्रेज गॉड. तुम्ही नाही का देवाचा सामर्थ्य अब्सॉर्ब करू शकले पाहिजे. समजतंय मी काय सांगतोय? सो देर इज अ पॉवर अपॉन, देर इज अ पॉवर विदिन. एक सामर्थ्य जे वर आहे, एक सामर्थ्य जे आत आहे. तुम्हाला माहिती आहे का? एक सामर्थ्य, देर इज वन मोर पॉवर, पॉवर टू बिकम. कुठं लिहिले बायबल मध्ये? प्रेज गॉड. योहान 1:12. येस, पॉवर टू बिकम द सन्स ऑफ गॉड, चिल्ड्रन ऑफ गॉड. देवाची मुले बनण्याचा. आमेन. पॉवर टू बिकम द सन्स अँड डॉटर्स ऑफ गॉड, चिल्ड्रन ऑफ गॉड. प्रेज गॉड. अजून काय असेल? पॉवर अपॉन, पॉवर विदिन, पॉवर टू बिकम. तुम्हाला माहिती आहे अजून एक पॉवर आहे, ते खूप म्हणजे ते ऍक्च्युली सॅटर्डे वाला आहे. प्रेज गॉड. शनिवार वाला आहे ते कधीचा तरी टॉपिक आपल्या. प्रेज गॉड. पॉवर टू कंपेल. येस, पॉवर टू
कंपेल. प्रेज गॉड. लूक याचा 14वा अध्याय 23वं वचन. हे खूप खूप डीप आहे. म्हणजे आता नाही का आपण कसं चालू आहे, वी इन्व्हाइट पीपल कम टू द चर्च. प्रेज गॉड. देर इज अ अनॉइंटिंग, देर इज अ पॉवर. प्रेज गॉड. प्रेज गॉड. देर इज अ पॉवर. आपण हेल बरोबर फाईट करणार नाही का. रेनॉल्ड बॉन्के काय म्हणतो, प्लंडर हेल, पॉप्युलेट हेवन. प्लंडर मीन्स व्हॉट? इट्स पॉवर टू कंपेल. देर आर डीमन्स, देर आर फोर्सेस दॅट आर कीपिंग द सोल्स टाईंग. असे दुरात्मे आहेत, असे नाही का बंधन आहेत, असे नाही का अधिकारी आहेत, प्रिन्सिपलिटीज अँड पॉवर्स आहेत ज्याने सोल्सला धरून ठेवलंय. प्रेज गॉड. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं ते वाला सामर्थ्य ऍक्टिव्हेट होईल ना, तुम्ही झगडून त्यांना नाही का सोडून देवाच्या राज्यात आणणार. आय एम टॉकिंग अबाउट दॅट पॉवर. पॉवर टू कंपेल. कंपेल मीन्स हिसकावून, ओढून, भांडण करून. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग? कटलाम बनू. येस. सीज. Praise God. Are you understanding, church? These are different manifestation of the power of the Holy Ghost. हे नाही का देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याचे वेगवेगळे प्रगटीकरण आहेत, वेगवेगळे मॅनिफेस्टेशन आहेत, प्रगट होण्याचे वेगवेगळे जरिये आहेत. वेगवेगळ्या स्टाईलने देवाचा आत्मा प्रगट होतो, काम करतो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्हाला समजतंय मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? ज्यावेळेस पॉवर तुमच्या वर येईल त्यावेळेस काय होईल? एक एक जण बोला, काय 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 होईल? मला नवीन 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 लोकांकडून ऐकायचंय. आय जस्ट वॉन्ट टू हिअर. ज्यावेळेस देवाचा सामर्थ्य तुमच्या वर येईल त्यावेळेस काय होईल? कम ऑन. युट्यूब मध्ये जे लोक ऐकतायत मला, त्या लोकांनी टाईप करा, ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्यावर येईल त्यावेळेस तुम्ही काय करणार? येस. ज्यावेळेस सामर्थ्य वर येतं त्यावेळेस काय होतं? अशक्य गोष्टी शक्य होतात. अजून लक्ष लक्ष लक्ष. दिनास शुभवर्तमान सांगण्यास त्याने मला अभिषेक केलाय. म्हणजे तुम्ही प्रचार करणार. प्रेज गॉड. धरून नेलेल्यांची सुटका करणार, म्हणजे बॉन्डेजेस ब्रेक करणार, डिलिव्हरन्स करणार लोकांमध्ये. भग्न हृदयजनांना पट्टी लावणार, म्हणजे हिलिंग मिनिस्ट्री. ज्यावेळेस देवाचा आत्मा वर येणार त्यावेळेस ह्या गोष्टी होणार. Spirit of the Lord is upon me, for He has anointed me. Yes? Upon me. Praise God. ज्यावेळेस देवाचा आत्मा विदिन आहे, ज्यावेळेस देवाचा आत्मा आतमध्ये आहे, पॉवर विदिन, पॉवर जो आतमध्ये आहे तो काय करतोय? तो तुम्हाला काय करतोय? कॉलेजिंग करतोय, मेंटरिंग करतोय, टीचिंग करतोय. प्रेज गॉड. तो तुम्हाला गाईड करतोय. तुमचा सिक्रेट हेल्पर आहे तो, तुमचा सिक्रेट गाईड आहे जो आतमध्ये तुमच्या सोबत. प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या जीवनात नाही का कधीच एकटे नाहीयेत, कारण तो आतून तुमच्या सपोर्टला उभा आहे. तुम्ही कधीच नाही का ढासाळले नाही, पडले नाही. का माहितीये का? त्याने आतून तुम्हाला धरून ठेवलंय. आय एम टेलिंग यू, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलतोय आता. प्रेज गॉड. तुम्ही कधीच कोलमडून पडले असते त्या पत्त्याच्या बंगल्यासारखं. प्रेज गॉड. तो आतून तुम्हाला असा धरून आहे. प्रेज गॉड. तो आतून तुम्हाला असा धरून आहे, त्यामुळे तुम्ही उभे आहेत. होरा बल्ला खराला बा शिरी बिरे खेरेला बा शबाला बल्ला खराला बा शिरी बिरे खेरेला बा रिबाला बल्ला खराला बा शिरी बिरे खेरेला बनगला बो शिरी बिरे खेरेला बा. प्रेज गॉड. पॉवर अपॉन, पॉवर विदिन, म्हणजे जो तुम्हाला आतून गाईड करतो, जो आत तुमचा सिक्रेट हेल्पर आहे, जो तुमचा मदतनीस आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला नाही का विदाऊट पवित्र आत्मा काहीच करता येणार नाही. जर तुम्हाला काहीच करता येत नाही याचा अर्थ त्याच्या विना ट्राय करताय. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय एम सेइंग?
जर तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काहीच करता येत नाही, याचा अर्थ तुम्ही तुमच्या बलबुत्यावर करताय. जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काहीच करता येत नाही, याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या ह्याने प्रयत्न करताय. प्रेज गॉड. ज्यावेळेस तुम्ही हातपार टाकणार, प्रभूला म्हणणार, प्रभू तू ताबा घे, त्यावेळेस त्याचं प्रेझेन्स, प्रेज गॉड, त्याचं सामर्थ्य तुम्ही पाहाल. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी व्हॉट आय मीन? कारण त्याच्याद्वारे विथ गॉड ऑल थिंग्स आर पॉसिबल. प्रेज गॉड. देवासोबत, पवित्र आत्म्यासोबत सगळ्या गोष्टी शक्य आहेत. बायबल काय सांगतं? शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा जरी आला तरी परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उगारेल. प्रेज गॉड. सगळ्या गोष्टी पवित्र आत्म्याला येऊन थांबतात प्रियांनो. आपल्या विश्वासाच्या जीवनात सगळ्या गोष्टीचा सेंटर पॉइंट, एपी पॉइंट, मेन पॉइंट पवित्र आत्मा आहे प्रियांनो. प्रेज गॉड. जसे पण तुम्ही आहात आज, हारलेले, जिंकलेले, ढासाळलेले, भग्न, स्ट्रॉंग, बलवान, बळकट, जसे पण आहात तुम्ही, ते सगळं तुमचे जे पवित्र आत्म्याबरोबर नातं आहे त्या परिमाणाने आहात तुम्ही आता. समजतंय? तुमचं ज्या लेवलला नातं आहे त्या लेवलला तुमचं लाईफ आहे, जे पण आहे तुम्ही आता. जर तुम्ही खूप विजयी आहात तर तुमचं त्याच्याबरोबर खूप चांगलं नातं आहे. जर तुम्ही हारलेले आहात, फेल आहात, तर तुम्हाला तुमचं नातं जे त्याच्याबरोबर आहे ते करेक्ट करायचंय, त्याच्याबरोबर तुम्हाला वेळ घालायचा आहे. प्रेज गॉड. सगळ्यांनी 2 कोरिंथियन, 2 कोरिंथ, आय थिंक शेवटचा अध्याय 14 आणि 15 लास्ट. जर तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे एक टास्क देणार आहे मी आता एक ऍक्टिव्हिटी. मी 3 गोष्टी बोलेल. तुम्ही कधी एक्झाम दिली आहे, परीक्षा दिली आहे, त्यावेळेस नाही का असे पेपरमध्ये असं चेक करायचं असतं, बॉक्स टिक मार्क करायचं असतं. येस. तर देवाने प्रीती केली आहे का? हो. तुमच्या समोर नाही का जो बॉक्स आहे तुमच्या नजरेच्या समोर, त्याला टिक करा. येस. बायबल काय सांगतं? योहान 3:16 मध्ये देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. येस. वचनातून बोलतोय मी. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा. तुम्ही हिब्रू तसेच नाही का रोम करास आणि करिंथ करास जर वाचाल, तुम्हाला पौल नुसतं कृपा 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 बोलताना दिसेल. तिताला पत्र 2:11 वाचाल तर कृपा माणसाच्या रूपात प्रकट झालीये. प्रेज गॉड. हिज ग्रेस इज सफिशियंट फॉर मी अँड हिज स्ट्रेंथ मेक्स मी परफेक्ट अँड होल इन ऑल माय विकनेसेस. त्याची कृपा मला पुरेशी आहे. पौल सारखं तेच बोलतोय ना. याचा अर्थ कृपा काय झालीये? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा टिक. प्रेज गॉड. देवाची प्रीती टिक. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा टिक. आता शेवटचं राहिलंय, पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सर्वांबरोबर असो. आमेन. हे बोलून ते पुस्तक संपतंय. प्रेज गॉड. आता देवाची प्रीती टिक बोलला तुम्ही. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा टिक बोलला तुम्ही. येस. पित्याने प्रीती केली आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने कृपा केली आहे, भेटली आम्हाला. प्रीती पण भेटली आहे, कृपा पण भेटली आहे. पण पवित्र आत्म्याची सहभागिता कुठे? प्रेज गॉड. इथं टिक नका करू, थोडं विचार करा, थोडं थांबा. त्याच्याबरोबर काय नातं आहे तुमचं? काय लेवलला तुम्ही दोघं सोबत आहे? पवित्र आत्मा आणि तुम्ही, होली स्पिरिट अँड यू. प्रेज गॉड. पवित्र आत्मा आणि मी. तुमच्या शेजाऱ्याला बोला, पवित्र आत्मा आणि मी. प्रेज गॉड. तुमच्या शेजाऱ्याला सांगा, पवित्र आत्मा आणि तू. थोडस एरोगंट वाटतंय. पवित्र आत्मा आणि तुम्ही. येस. पवित्र आत्मा आल्यावर आपला मधला एरोगन्स निघून जातो, आपण सम्माननीय बनतो. राईट. आपण एकमेकांना सम्मानाने बोलतो. राईट. तर तू नका बोलू, तुम्ही बोला. येस. कारण आता पवित्र आत्मा काम करतोय. सी इज करेक्टिंग. येस. अंडरस्टँडिंग. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? सो
पवित्र आत्म्याची सहभागिता. सहभागिता म्हणजे काय पास्टर? कोणी सांगेल? पवित्र आत्म्याची सहभागिता, पित्याचं प्रेम मी समजू शकतोय, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा समजतोय, त्याच्यामध्ये जगतोय मी. पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे काय? व्हेरी गुड. पवित्र आत्म्याबरोबर दोस्ती, जिगरी, याराना, प्रेम. आता ह्याला कसं काय टिक करू? जर टिक केलं तर खोटं बोलल्यागत होईल. हा, त्याच्या सोबत तुम्हाला माहितीये पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे काय? तुम्हाला इझी करतो. किती लोक मॅरिड आहे, लग्न झालेले? येस, प्रेज गॉड. तुम्ही तुमच्या पत्नी सोबत नाही का जो वेळ घालवता त्याला काय म्हणतात माहितीये का? सहभागिता. समजतं मी काय सांगतो? तुम्ही तुमच्या पत्नी सोबत जो वेळ घालवता त्याला काय बोलतात? सहभागिता. सोबत नाही का जेवता, सोबत काम करता, लेकरांना घेऊन स्कूलमध्ये जाता, गार्डनला जाता. सुधीर फिरायला सुधीर ब्रदर, सिस्टर तुम्हाला मीटिंग संपल्यावर भेटणार आहे. प्रेज गॉड. प्रॉफेसी करतोय ब्रदर. प्रॉफेसी पुढं होणाऱ्या गोष्टी सांगतोय. येस, आमेन. आम्ही पण आमेन म्हणतो. तुम्ही नाही का खूप लांब लांब फिरायला जाणार आहे. आमेन. तुम्ही विदेशामध्ये फिरायला जाणार आहे. आमेन. तुमच्या पती पत्नीची सहभागिता खूप हेल्दी राहणार आहे, चांगली राहणार आहे, स्ट्रॉंग राहणार आहे. प्रेज गॉड. सहभागिता म्हणजे नातं. प्रेज गॉड. एखाद्या व्यक्ती बरोबर असलेलं नातं. सहभागिता म्हणजे अजून काय? जे लोक अनमॅरिड आहेत त्यांनी हात वर करा आता. येस, सगळे अनमॅरिड ज्यांचं लग्न नाही झालं, प्रेज गॉड, ते पण सहभागितेमध्ये आहेत. मित्र, तुमचे मित्र मैत्रिणी, तुमच्या स्कूलमध्ये, तुमच्या कॉलेजमध्ये नाही का तुम्ही एकत्र चहा पाणी करता किंवा टीचर बद्दल बात करता, होमवर्क बद्दल बात करता. प्रेज गॉड. हे काय? तुमचं नातं आहे, बॉन्डिंग आहे तुमचं. 4 लोकांबरोबर राहता तुम्ही, दुसऱ्या लोकांबरोबर नाही राहत. हे माझी चांगली मैत्रीण आहे, हा माझा चांगला मित्र आहे. मुलं लोक म्हणतात, मुली काय म्हणतात? ही माझी चांगली मैत्रीण आहे, ही मला नाही का, ही माझी बेस्ट फ्रेंड आहे, ही मला होमवर्क देते. प्रेज गॉड. मी स्कूलमध्ये ॲब्सेंट असले तर मला नाही का माझे नोट्स मला भेटतात हिच्यातर्फे, त्यामुळे ही माझी चांगली मैत्रीण आहे. येस, नाहीतर दुसऱ्या दिवशी टीचर फटके देणार. प्रेज गॉड. तुमची दोस्ती, तुमची यारी, जे तुमचं नातं आहे त्याला काय म्हणतात? सहभागिता. समजलं आता? सिंपल. प्रेज गॉड. समजलं? सो अजून तुम्हाला नाही का, अजून म्हणजे ही गोष्ट बोलल्यावर तुम्हाला म्हणजे कोणाला डाऊट नाही राहणार. जे लोक नाही का प्रेमी युगल आहेत, लव्ह बर्ड्स, कपल्स, ते नाही का कॅफेमध्ये बसतात किंवा गार्डन मध्ये बसतात, एकमेकांसोबत नाही का वेळ घालवतात आणि त्यांना वेळेचं भानच राहत नाही. प्रेज गॉड. आणि ज्यावेळेस त्यांना कळतं की अरे संध्याकाळ झाली, कॅफेवाला म्हणतो मला शटर डाऊन करायचं, प्लीज जावा. हा, मला वाटलं आताच आलो आम्ही. प्रेज गॉड. तुम्हाला वेळ कसा गेला समजतच नाहीये. का? कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमामध्ये. समजलं तुम्हाला आता? ह्याला म्हणतात सहभागिता. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की पवित्र आत्म्याची सहभागिता तुमच्या सगळ्यांसोबत असो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग नाव? आता म्हणजे आता लहान लेकरांना पण म्हणजे डाऊट नाही सहभागिता म्हणजे काय. येस, सगळ्यांना समजलंय, सगळ्यांना क्लिअर झालंय. एक नातं, एका व्यक्ती बरोबर असलेलं नातं. सो पहिलं, देवाची प्रीती तुम्ही सगळ्यांनी टिक केलं. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही सगळ्यांनी टिक केलं. पण पवित्र आत्म्याची सहभागिता ही गोष्ट अशी आहे, पवित्र आत्मा कमरेवर हात ठेवून बघतोय. कोण कोण टिक करतोय दाखवतो तुम्हाला घरी. चला, कोण किती वेळ माझ्यासोबत घालवता तुम्ही? हा,
किती किती दिवस झालं माझ्याशी बोलले नाही तुम्ही. मी किती दिवसापासून हाय हाय माया करतोय, हाय जोसेफ करतोय, प्रेज गॉड, हाय मनोज करतोय, हाय सुधीर करतोय, पण लक्षच नाही. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? तुम्हाला समजतंय मी काय सांगायचा प्रयत्न करतोय? मी किती दिवसापासून गौरव 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 करतोय, पण गौरवचं लक्ष दुसरीकडेच आहे. देवाला गौरव असो. प्रेज गॉड. समजतंय? आर यू अंडरस्टँडिंग? सो पवित्र आत्म्याची सहभागिता म्हणजे पवित्र आत्म्यासोबत तुम्ही वेळ घालवताय, पवित्र आत्म्यासोबत तुम्ही कॉफी घेताय, पवित्र आत्म्यासोबत तुम्ही जेवण करताय. बायबल काय सांगते? मी दाराशी उभा आहे, प्रकटीकरण 3 मध्ये लिहिले 20, आणि दार ठोकीत आहे. जर कोणी माझ्यासाठी खोलेल तर मी आत येईल आणि त्याच्याबरोबर काय करेल? मेजवानी करेल, जेवण करेल. प्रेज गॉड. त्याला फेलोशिप पाहिजे तुमची, त्याला तुमच्या सोबत राहायचंय, त्याला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सोबत राहायचंय, त्याला तुमच्या शिक्षणाच्या ठिकाणी, तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये तुमच्या सोबत, तुमच्या बाकावर बसायचंय. समजून घ्या मला मी काय सांगायचा प्रयत्न करतो. तुम्ही जर नाही का सेल्स पर्सन आहात, मार्केटिंग वाले आहात, त्याला तुमच्या बाईकवर सोबत बसायचंय, तुमच्या सोबत फिरायचंय, तुमचं सेल्सचं काम करताना तुम्हाला त्याला मदत करायची आहे. आर यू अंडरस्टँडिंग? त्याला फ्रेंड बनायचंय. त्यांना पवित्र आत्म्याला एकच असाइनमेंट आहे, त्यांना त्या पवित्र आत्म्याला येश पित्याने नाही का आपली मदत करायसाठी पाठवलंय. आणि आपण फुल टाईट कॉलर बिलर मस्त, मी माझं बघणार. मग येणार वादळ, प्रेज गॉड. मग उठणार, प्रभू मुझे बचाओ. मग प्रभू उठणार आणि वादळाला नाही का आज्ञा देणार, शांत हो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? सो आपण फास्ट मध्ये घेतल्या, आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला समजल्यात माझ्या प्रियांनो, पॉवर अपॉन, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते तुमच्या वर येतं. प्रेज गॉड. आज त्यामध्ये तुम्ही चालणार. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ते तुमच्या आत आहे, त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं. प्रेज गॉड. त्या क्षेत्रामध्ये देखील पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आज कार्य करणार आहे. प्रेज गॉड. पॉवर टू बिकम. प्रेज गॉड. सामर्थ्य जे तुम्हाला बनवतं. काय बनवतं? तुमच्या अधिकारामध्ये तुम्हाला पुत्र आणि कन्या, तुमच्या अधिकारामध्ये तुम्ही बनणार, उभे राहणार. प्रेज गॉड. पॉवर टू कंपेल. प्रेज गॉड. किंग्स अँड प्रिस्ट मिनिस्ट्री, आपलं चर्च, एकमेकांकडे पहा, तुम्ही सगळे लोक कंपेल करणार आहेत, धोबे पछाड करणार आहेत. प्रेज गॉड. ह्या जगाला हलवणारे लोक आहेत तुम्ही. पास्टर हळू बोला, शैतान ऐकतोय, घरी गेल्यावर आमची वाट लावल. प्रेज गॉड. त्याला ऐकू द्या. प्रेज गॉड. कारण जो तुम्हामध्ये तो महान आहे, जो जगामध्ये त्यापेक्षा जो तुम्हामध्ये तो महान आहे. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? तुम्ही मला समजू शकताय का मी काय सांगायचा प्रयत्न करतो? बायबल काय सांगतं? शत्रू जरी पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे आला तरी परमेश्वराचा आत्मा त्याच्या विरुद्ध झेंडा उगारेल. जेहोवा निस्सी, विजयाचा झेंडा. द बॅनर ऑफ युअर विक्ट्री. प्रेज गॉड. द बॅनर ऑफ आवर विक्ट्री. प्रेज द लॉर्ड.